टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत केवनी दिवे में 12वां साल अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मार्गशीर्ष 16। आयोजक आषाढ़ी वारी हरिपाठ मंडल व ग्रामस्थ मंडल केवनी दिवे। हम आपको बता दें कि अध्यक्ष श्री कांता जगन्नाथ मड़वी साहब, उपाध्यक्ष नितिन रामचंद्र पाटिल साहब, खजिंदार हरिश्चंद्र राजा राम जोशी साहब, सेक्रेटरी हब श्री दिगंबर विश्वनाथ मड़वी साहब के विशेष मेहनत से ये अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन संपन्न हुआ। और हम आपको बता दें कि बहुत ही सुंदरता पूर्वक काल्याचे कीर्तन सुरेश महाराज पाटिल साहब ने बताया और लोगों को उन्होंने हंसा करके लोटपोट कर दिया। वहीं पे सब लोग भक्तिमय में आप देख सकते हैं किस तरह से झूम उठे हैं। महाराज जी ने ऐसा प्रवचन और कीर्तन किया कि सब के सब लोग झूम उठ रहे थे। तो चलिए हम दिखाते हैं आपको वहाँ का कुछ दृश्य। पुतना मावशीला पाठवली कृष्णाला मारण्याकरता। ज्ञानोबराय म्हणतात वा संकाधिकाचे नियमाने सौरजू सायुज दिदला पुतले जे विषाचे स्तनपाने मारू आली तिला मोक्षपद दिला। महाराज सायुज्य मुक्ती दिली भगवंतांनी। तिला ठार मारली पण अंगाला सुगंध सुटला होता। नंतर महाबल भट्ट आला। महाबल भट्ट म्हणतो हे काय बायांचं काम आहे का? कंसराजाला सांगायला लागला हे मर्दाचं काम आहे। त्याला माहिती नव्हतं या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी आहे। 50% आरक्षण तेव्हाच आहे, अर्ध तिकीट आहे हे माहिती नव्हतं कुणाला? महाबल भट्टाला माहिती नव्हतं। महाराज महाबल भट्ट म्हणतो कंसराजाला सांगितलं हे काम मी करतो। कोण? महाबल भट्ट महाराज होता राक्षस।
असाच अन्याय करतात हे कितना. अरे एक दिवशी तुझ्या घरी गेलो, तू नव्हता रे कितना. तुला सांगू का, तू नव्हता घरी. माझ्यावर किती अन्याय करतात सांगतो. हे कितना आप मारा. अरे 14 महिने पोळ्या केल्या होत्या रे. समजा पोळ्याला एक एक दिली, मला चाल दिली लेवा. बघ्या म्हणतो मी तर मागया गेलो बात, मला चमटकून धरलं बाबा, चमटकून धरलं. मी मागायला गेलो, डुबो 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 पडलं बोला, डुबो 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 तुम लावलाय टाळा असा हात लावा, असा टाळा लावा, टाळा लावा. अच्छा हे वाकुले आहेत महाराज, गंमत नाही. वाकुलिया ब्रह्मादिक आणि वेदांत वाचस्पती जगन्नाथांना पवार त्यांनी पनवेलच्या सत्यात दाखवलेले आहेत अशा. आणि मग स्वर्गातल्या देवाला सांगा आम्ही काला मिळणार म्हणून आनंद होणार. टाळी वाजवा एकदा. हा टाळी टाळी टाळी. वा 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 वा. आम्हाला काला मिळणार म्हणून आनंद झाला. एकदा जोरात जोरात. माईक वाले नको, दुसरं इकडचे. हा असा तुला हसतच नाही. सौंगडन हसा जोरात जोरात. आनंद झाला मला. स्वर्गातल्या देवांना जसे आले तसे परत पाठवले. तुम्हाला काही काळा मिळणार. त्यांना सांगितलं तुम्हाला संत होऊन यावं लागेल. मग देव संत झाले. महाविष्णूचा अवतार, सकाळ सदाशिवाचा अवतार, ब्रह्मा सोपान तो. राम दामोदर भोये यांचं स्वागत करतात आणि त्यांना पुष्प आणि मान सन्मानाने देताना आम्ही त्याचा मान सन्मान करत आहोत. त्याचप्रमाणे गुरुनाथ खंडागले नाथ महाराज केवणी दिवे. खंडारी बुवा कुठे मंदिरामध्ये आहेत का? तेव्हा त्यांना नंतर. खरोखरच महाराजांनी सतत 4 दिवस इथं खूप गोड अशी उपस्थिती लावलेली. काकडा सुद्धा केलेला आहे. पालखी सोहळा असेल. कालिराम महाराज दिवे ज्या आपण धर्ममंडपामध्ये आपण आणि सतत 4 दिवस नामचिंतन. हरी कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. या अखंड हरिनाम सप्त्याला श्री आषाढी वारी हरिपाठ मंडळ केवणी ग्रामस्थ केवणी तसेच अखंड हरिनाम चिंतनाचा जे कार्यक्रम चालू आहे गेली 12 वर्ष या कार्यक्रमाला होत आहेत आणि अखंड सप्ताह 12 वर्ष पूर्ण होऊन एक तप पूर्ण होत आहे आणि तपपूर्ती सोहळा आम्ही यावर्षी साजरा करत आहोत. आणि या सोहळ्यामध्ये पंचक्रोशीतून आलेले सर्व भाविक भक्तजन संत महंत यांची सेवा लाभलेली आहे. खास करून या सप्त्यासाठी आमच्या गावातील जे समाजसेवक आहेत तसेच धर्माचे कार्य करणारे आमचे प्रकाशदादा असतील, गजानन दादा तिथे जेवायला बसले ते असतील, तसेच तरुण वर्ग, महिला वर्ग यांचा सर्वांचा या सप्त्यासाठी मोठा सहभाग असतो. खरोखरच या सप्त्याचं एक चिंतन करण्याचं कारण म्हणजे की आपल्या वारकरी संप्रदायाचा वासा पुढे जावो आणि आपल्या हिंदू धर्माचा प्रचार कसा व्हावा या कारणास्तव हा आम्ही अखंड हरिनाम चिंतन सोहळा साजरा करत असतो. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये या भगवंतांचं चिंतन चालू राहावं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये सुख शांती नांदावी या कारणास्तव आम्ही हा अखंड हरिनाम चिंतनाचा सोहळा दरवर्षीप्रमाणे आम्ही मार्गशीर्ष सोहळ्यामध्ये आम्ही साजरा करत असतो. खरोखरच या सोहळ्यामध्ये अनेक साधू संतांची साथ लाभलेली आहे. खास करून या सोहळ्यामध्ये महिलांचा सहभाग मोठा आहे. या सोहळ्यासाठी महिला आपल्या घरातून 5 भाकरी असो 10 भाकरी असो असा अन्नाचा एक घास या सोहळ्यामध्ये आणत असतात आणि एक घास सुखाचा या वारकऱ्यांच्या मुखामध्ये गेल्यानंतर त्यांना जे पुण्य प्राप्त होणार आहे ते भगवंत चरणी जाणार आहे. खरोखरच या महिलांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे.
आणि खरोखरच या तरुण वर्गाचा सुद्धा या कार्यक्रमामध्ये मोठा वाटा आहे. आमच्या गावातील काही तरुण आहेत, बलवंत दादा असतील, आमचे प्रकाश दादा असतील, गजानन दादा असतील, मडवी साहेब असतील, आमचे चंद्रकांत म्हात्रे साहेब असतील, तसेच कांता मडवी साहेब असतील अध्यक्ष. त्याचप्रमाणे संपूर्ण कुटुंब सारखी आम्ही वागणारी ही मंडळी आहेत. या कार्यामध्ये कोणत्याही मनामध्ये भेद न ठेवता या कार्यामध्ये सर्वजण लीन होऊन जातात. तसेच या कार्यामध्ये आमच्या गावातील ज्यांनी वारकरी संप्रदायाचा ज्यांनी झेंडा रोवलेले आहेत, आमचे बाबा समान आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कार्य करत असतो. असे आमचे गावातील हरिभक्त पारायण नारायण महाराज बाबा, हे आम्ही त्यांना बाबा म्हणून ओळखलं जातो. खरोखरच त्यांनी या वयाच्या 83 वयामध्ये सुद्धा ते अजूनपर्यंत भगवंताचं नामचिंतन ते करत आहेत. आणि खरोखरच या सर्व कार्यक्रमामध्ये या सर्वांचं सहभाग असतो. मी पुन्हा सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. रामकृष्ण हरी, राम, जय श्रीराम.